तो माझा मित्र, एकदम जीवाभावाचा, नेहमी सगळ्यांना हसवणारा, पण स्वतःच्या मनात काय चाललंय कधीच कुणाला कळू न देणार. मी त्याला बऱ्याच वेळा सांगायचो, मित्रा थोडं फायनान्शियल प्लॅनिंग कर, उद्याचं काही सांगता येत नाही. पण तो नेहमी टाळायचा. नको रे, मी बघून घेईन, वेळ आली तर पाहू, अशी उडवाउडीची उत्तरं द्यायची. पण मी त्याला शांतपणे समजावलं आणि शेवटी त्याची एक छोटीशी SIP करून घेतली. तेव्हा त्याने गमतीनं म्हटलं, ठीक आहे बाबा, तुझं मन ठेवतो. काही महिन्यातच त्याच्या आईची तब्येत एकदम ढासळली. हॉस्पिटल, औषधं, एवढा सगळा खर्च आणि कुणाकडून मदतही मिळेना. तेव्हा त्या छोट्याशा SIPने त्याच्या पाठीवर हात ठेवून गोळ्या औषधं झाली, वेळ निभावली आणि तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, अमित, तू नसतास तर मी आज हरवून गेलो असतो. तेव्हा त्याला समजलं, मैत्री म्हणजे फक्त हसणं, खिदळणं नाही, तर संकटाच्या अंधारात त्याच्या आयुष्याला दिलेली एक टॉर्च सारखी उजळण आहे. या फ्रेंडशिप डेला तुम्ही फुलं, चॉकलेट नव्हे, तर तुमच्या मित्राला उद्याचं सुरक्षित भविष्य गिफ्ट करा. एक छोटंसं पण प्रेमानं भरलेलं फायनान्शियल प्लॅनिंग. फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.